नमस्कार. मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरो कार्ड सल्लागार. आज आपण बोलणार आहोत ती दिशा म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशा ही प्रामुख्याने रवी ग्रहाच्या आधिपत्याखाली येते व रवी ग्रह हा आत्माकारक ग्रह आहे. त्यामुळे ज्यावेळी तुमच्या वास्तूच्या पूर्व दिशेस वास्तुदोष निर्माण होतात त्यावेळी तुमचा आत्मविश्वास हा कमी होतो व कमी झालेल्या आत्मविश्वासामुळे तुम्हाला हाती घेतलेल्या कामात हे अपयश येताना दिसतं. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित जर का प्रगती हवी असेल तर तुम्हाला पूर्व दिशा ही वास्तू नियमानुसार ठेवावी लागेल. आता आपण बघूया की पूर्व दिशा वास्तू नियमानुसार ठेवायची म्हणजे काय करायचं. पूर्व दिशा तुम्ही नेहमी स्वच्छ, साफ आणि नीटनेटकी ठेवा. या दिशेस तुम्ही जास्तीत जास्त अंगण सोडा. या दिशेस जेवढा ओपन स्पेस असेल तेवढी तुमची प्रगती जास्त होताना दिसते. या दिशेस तुम्हाला काय टाळायचं आहे तर प्रामुख्याने या दिशेस तुम्हाला टॉयलेट नको, सेप्टिक टँक नको. याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जिना हा टाळायचा आहे. या गोष्टी तुम्ही जर का टाळल्या आणि ही दिशा स्वच्छ, साफ, नीटनेटकी व शक्य तेवढी हलकी ठेवली तर तुमची प्रगती ही नक्कीच होईल. आता बघूयात की ह्या पूर्व दिशेचा प्रभाव हा कसा होत असतो. ज्यावेळी तुमची पूर्व दिशा ही बंद असते, म्हणजे ज्यावेळी पूर्व दिशेस खिडक्या नसतात, पूर्व दिशेस दरवाजा नसतो, त्यावेळीही वास्तुदोष समजला जातो. म्हणजे हा पूर्व दिशा बंद आहे असा वास्तुदोष समजला जातो. त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळी तुम्हाला पूर्व दिशेकडून सूर्यप्रकाश येत नसेल, हवा खेळती राहत नसेल, त्यावेळी तुमच्या वास्तूच्या पूर्व दिशेस तुम्हाला सूर्याची प्रतिमा लावायची आहे. त्यामुळे काय होईल की पूर्व दिशा ही ॲक्टिवेट होईल व तुम्हाला सगळ्या प्रकारची प्रगती ही पूर्व दिशा देईल. याचबरोबर पूर्व दिशेचा प्रभाव हा तुमच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे तुम्ही पूर्व दिशा जेवढी चांगली ठेवाल तेवढी तुमची प्रगती चांगली होतेच होते, याचबरोबर तुमचं आरोग्यही चांगलं राहताना दिसतं. पूर्व दिशेस सेप्टिक टँक असणं, टॉयलेट असणं, जिना असणं हे 3 तुम्हाला वास्तुदोष टाळायचे आहेत व या दिशेस जास्तीत जास्त रिकामी जागा ठेवायची आहे व ही दिशा हलकी, स्वच्छ, साफ व नीटनेटकी ठेवायची आहे, जेणेकरून आपली प्रगती चांगली होईल. आता पूर्व दिशाचा प्रभाव हा रवी ग्रहावर असतो व रवी ग्रहाचा प्रभाव हा वडिलांच्यावर पडतो. याचबरोबर तुमचे नातेसंबंध असतात याच्यावर ह्या रवी ग्रहाचा प्रभाव पडत असतो. तुमचं सोशल कनेक्शन काय आहे, तुम्हाला राजकारणात किती यश मिळणार हे या रवी ग्रहावर अवलंबून असतं. याचबरोबर सरकारी कामे असतात त्याच्यावर रवी ग्रहाचा प्रभाव असतो किंवा कोणत्याही सरकारी स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यावरही रवी ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे जे सरकारी कामात आहेत, जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असतात व ज्यांना या एक्झाममध्ये चांगलं यश मिळवून त्यांना चांगली पोस्ट काढायची असते, त्यांना ही वास्तूची पूर्व दिशा ही वास्तू नियमानुसार ठेवावी लागेल. त्यावेळी त्यांना कमी वेळात चांगलं यश मिळेल. याचबरोबर जे राजकारणी आहेत, जे राजकारणात सक्रिय आहेत, त्यांनाही पूर्व दिशा ही वास्तू नियमानुसार योग्य ठेवणं गरजेचं असतं. ज्यावेळी तुम्ही तुमची पूर्व दिशा योग्य ठेवता त्यावेळी तुम्हाला चांगली प्रगती होताना दिसते. याचबरोबर तुमचं आरोग्यही चांगलं राहतं. तुम्हाला जर का आमची वास्तू व्हिजिट हवी असेल, तुम्ही जर का नवीन बांधकाम करत असाल व त्यासाठी तुम्हाला वास्तू नियमानुसार लेआउट हवा असेल, याचबरोबर तुम्हाला जर का तुमची पत्रिका पाहिजे असेल किंवा अंकशास्त्र याबद्दल जर का मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर आहे 97 63 97 52 69. आम्ही नेहमीच तुमच्या सेवेत हजर आहोत. थँक्यू.